मराठा समाजाच्या आरक्षणाचा निर्णय अतिशय महत्त्वाच्या टप्प्यावरती आलेला असताना ज्या आयोगाने या आरक्षणासाठी काम केलं त्या आयोगामध्ये सुरुवातीपासून काम केलेले आणि अखेरच्या टप्प्यात आयोगातून वगळण्यात आलेले निवृत्त न्यायाधीश चंद्रलाल मेश्राम सर आपल्यासोबत आहेत। मेश्राम सरांसाठी आणि एकूणच या आयोगासाठी सामान्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत। सर, स्वागत तुमचं। नमस्कार। सर्वात आधी की अखेरच्या टप्प्यामध्ये तुम्हाला आयोगातून का वगळण्यात आलं? आयोगातून वगळण्याचा आदेश मला मिळाला। यापूर्वी प्रेस मीडियाने खूप प्रयत्न केला मला बोलतं करण्याचा, परंतु मी स्पष्ट सांगितलं की जोपर्यंत आदेश मिळणार नाही तोपर्यंत मी काही बोलणार नाही आणि कुठेही बोललो नाही। ज्यावेळेस आता मिळाला आदेश, त्या आदेशामध्ये, त्या शासनाच्या अधिसूचनेमध्ये असं कोणतंही कारण दर्शवलं नाही। फक्त त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की शासनाच्या मते तुम्ही त्या पदावर राहण्यास अनफिट आहात। आता ज्या आयोगाच्या सदस्याची जी मुदत असते ती 3 वर्षाची असते आणि मागे जूनमध्ये 2021ला या आयोगाचं गठन झालं। तेव्हापासून 3.25 वर्ष मी फिट होतो आणि अगदी मराठ्याचा अहवाल जेव्हा अहवालावर सही करण्याची जेव्हा वेळ आली त्यावेळेस मी अनफिट ठरलो। हे माझ्या मराठा समुदायाचं, ओबीसी समुदायाचं आणि माझंसुद्धा दुर्भाग्य समजतो। काही कारण दर्शवलं असतं तर निश्चित त्या कारणाविषयी मी आपल्याला खुलासा केला असता, परंतु एक असा इन्सिडेंट झाला होता की ज्यावेळेस म्हणजे डिसेंबरमध्ये नागपूरला जे अधिवेशन सुरू होतं त्यावेळेस मला एक नोटीस आला होता। विधानसभेत हा प्रश्न फार मोठ्या प्रमाणात गाजला की तुम्ही आयोगाच्या बैठकीला अनुपस्थित राहतात। इमिजिएटली मी त्याचा रिप्लाय दिला होता अलॉंग विथ अटेंडन्स सर्टिफिकेट। आणि त्या अटेंडन्स सर्टिफिकेटमध्ये अख्ख्या 3.25 वर्षामध्ये जेवढ्या 40-45 बैठका झाल्या त्यापैकी फक्त मी 3 बैठकांना अध्यक्षाच्या अनुमतीने अनुपस्थित होतो आणि त्यांनी ते माफही केलं होतं। सर, एकंदरीत की तुम्ही का वगळला गेलात याचं काही कारण तुम्हाला देण्यात आलं नाही। आता माझा पुढचा प्रश्न आहे की तुमच्या आधी अनेकांनी आयोगाचं सदस्यत्व सोडलं। न्यायमूर्ती जे आनंद निरगुडे होते त्यांनी अध्यक्षपद सोडलं, तर त्यांनी का सोडलं? त्यांच्यावरती दबाव होता? काय कारणं घडली? तुम्ही आतमध्ये होता त्यामुळे तुम्हाला बरंच काही ठाऊक असणार आहे। जस्टिस आनंद निरगुडे सह आयोगाच्या सदस्यामध्ये सर्व जाती समुदायाचे लोक समाविष्ट होते, परंतु काही अंशी का होईना आमच्या ज्या आडनावावरून एक लक्षात येते की हा माणूस कोण असू शकतो। मेश्राम हे आडनाव मराठा किंवा ओपन कॅटेगरीमध्ये येत नाही, त्याच्यामुळं त्यांना असं वाटलं असेल की हे मराठा आरक्षणाला विरोध करतील म्हणून। कोणीही काहीतरी कारणाशिवाय राजीनामा कसे काय देतील हो? पण दबाव होता नक्की आतमध्ये काय चालायचं, किंवा आयोगाच्या अध्यक्षांना मुख्यमंत्री बोलवायचे असं जे म्हटलं जायचं? मी तर अगोदरच सांगितलं होतं, त्या दिवशी सांगितलं होतं की उठसूट आयोगाच्या अध्यक्षांना बोलावणं आयोगाची तटस्थता धोक्यात येते। आणि त्यामुळं, कारण जर समजा आयोगाच्या अध्यक्षाला बोलवायचं, त्याचा सत्कार करायचा, त्याला म्हणायचं माझी जात घुसळवा या ओबीसीमध्ये, तर हे कारणं बरोबर नाहीत। आणि त्यामुळं अध्यक्षांनी राजीनामा स्वतःहून दिला जस्टिस निरगुडे साहेबांनी, असं म्हणणं म्हणजे चूक होईल। त्यांच्यावर निश्चित दबाव होता, त्रासले ते, कारण आयोगाची तटस्थता ते राखू शकले नाहीत। ते हायकोर्टाचे जस्टिस राहिले आणि त्यामुळं त्यांनी जेव्हा सांगितलं की हे काही मला पटत नाही आणि त्यामुळं त्यांनी
राजीनामा दिला. मला आता महत्त्वाची गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो की आमचा एक व्हॉट्सअप ग्रुप होता, ज्यावर दिनांक 5 तारखेला त्यांनी मी राजीनामा देण्याची इच्छा माझी आहे असं व्यक्त केलं होतं आणि आम्ही सगळ्यांनी विरोध केला. त्याच्यामध्ये मराठा समुदायाचे सुद्धा जे डॉक्टर गोविंद काळे यांनी सुद्धा स्पेशली रिक्वेस्ट केली होती की साहेब तुम्ही राजीनामा देऊ नका. तरी पण त्यांनी 5 तारखेला राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली आणि आज मी राजीनामा आनंद निरगुडे साहेबांचा, जस्टिस आनंद निरगुडे साहेबांचा बघतो तो 4 तारखेचा आहे. इच्छा व्यक्त करण्याच्या अगोदर त्यांचा राजीनाम्याचं कसं काय शक्य आहे? त्यामुळे ती तारीख जी आहे ती संशयास्पद आहे. आणि त्याच्यानंतरही आता आपण बघितलं असाल की जेव्हा आयोग कॉन्स्टिट्यूट झाला, आयोगाचे जे अध्यक्ष असतात ते मुंबई उच्च न्यायालयाचे किंवा सुप्रीम कोर्टाचे सद्यस्थितीत किंवा रिटायर जस्टिस असतात. तर त्यांचं नाव हे हायकोर्टाकडून मागवण्यात येते. त्यांचं नाव मागितल्यानंतर त्या 3 नावामधून एका नावाची शिफारशीनुसार त्यांची नियुक्ती करण्यात येते. हे काही शासनाची कमिटी नाही. हा आयोग तटस्थ असावा, हा त्यामागची भूमिका आहे. आणि स्टेट आयोगाला न्यायाधीश दिलेला आहे. केंद्राच्या आयोगाला न्यायाधीश नाही आहेत. केंद्राच्या आयोगाला न्यायाधीश असावं, न्यायमूर्ती असावं असं बंधन नाही. केंद्रीय मागासवर्ग जो आयोग आहे त्याचे अध्यक्ष आमचे चंद्रपूर जिल्ह्याचे हंसराज भैया आहिर आहेत. आणि या आयोगाच्या, केंद्रीय आयोगाच्या आणि स्टेट आयोगाच्या तुलनेमध्ये स्टेट आयोगाला अधिकार कमी आहेत. त्याच्यामुळं आयोगाची तटस्थता, आयोगाचे संवैधानिक मूल्य जपण्यासाठी जे आयोग स्थापन झालेला आहे, यांना काहीतरी तिलांजली मिळेल किंवा मी हे असं शासनाच्या खिशातलं बाहुलं बनून मी काम करू शकणार नाही, हे जेव्हा त्यांना वाटलं त्या दिवशी त्यांनी तो राजीनामा दिला, स्वतः होऊन दिलेला नाही. म्हणजे त्यांच्यावर दबाव होता निश्चितचपणे. पण मला सर तुम्हाला असं विचारायचं आहे की हे तुम्ही आत्ता का सांगता आहात? हे तुम्ही त्यावेळी का नाही सांगितलं की आनंद निरगुडे असतील किंवा इतर सदस्य असतील यांच्यावरती दबाव टाकला जातो, वेगवेगळ्या मार्गांनी त्यांना हवं ते करून घेण्यासाठी बाध्य केलं जात आहे, तुम्ही आज का बोलतात सर? बिलकुल नाही. आपल्याला जर वाटत असेल तर माझं यापूर्वीच्या सर्व मीडिया आणि प्रेसमध्ये असलेलं स्टेटमेंट बघा. मी सांगितलेलं आहे माझ्यासह इतर सदस्य आणि अध्यक्षावरही दबाव टाकण्याचा प्रयत्न होत आहे, हे मी त्यावेळेसही बोललो होतो. एवढंच काय, पण या आयोगाची जी कार्यप्रणाली आहे, आता जे काही नवीन आयोग गठीत झालं संदीप शुक्रे, जस्टिस संदीप शुक्रे यांच्या त्यावेळपासूनही किंवा त्याच्या अगोदरीपासून मी हे सगळं सांगत आलेलं आहे की मराठा समुदाय हा जात नव्हे, मराठा ही जात नाही, हा समुदाय आहे. आणि या समुदायामध्ये साधर्म्य आणि उपजाती आहेत. त्यांचा आपल्याला सर्वे करायचा आहे टर्म ऑफ रेफरन्सनुसार. आपण टर्म ऑफ रेफरन्सच्या बाहेर जाऊन सर्वे करायचा नाही. एक महत्त्वाची गोष्ट मी सांगतो की यावेळचं टर्म ऑफ रेफरन्स आणि जस्टिस गायकवाड आयोगाच्या बाबतीतला टर्म ऑफ रेफरन्समध्ये फरक आहे. यावेळचा टर्म ऑफ रेफरन्स चीफ जस्टिस राहिलेले दिलीप भोसले सर यांच्या सहकार्याने तो तयार केलेला आहे. त्यामुळे तो अत्यंत विद्वत्तापूर्ण आहे असं माझं स्पष्ट मत होतं त्यावेळेसही आणि आजही आहे. आणि त्यानुसारच कार्य झालं पाहिजे. तर पहिल्याच मीटिंगला 19 तारखेला नागपूरला अधिवेशन सुरू असताना जी मीटिंग झाली त्यावेळेसच मी लेखी दिलं, अध्यक्षांनाही लेखी दिलं आणि सर्व सदस्यांना लेखी दिलं की हे अशा तऱ्हेनं आपल्याला आयोगाची कार्यपद्धती आणि टर्म ऑफ रेफरन्सनुसार
काम करण्याची पद्धत अशी असावी हे मी लेखी दिलं. त्यावर जस्टिस सुक्रे साहेबांनी मला सांगितलं की नाही, असं करता येत नाही, आम्हाला टर्म ऑफ रेफरन्सच बदलवून घ्यायचा आहे. म्हटलं करा, बदलवून आणा, मी कुठे म्हणतो. त्यांनी टर्म ऑफ रेफरन्स बदलवून आणलेला नाही. मग पुढं टर्म ऑफ रेफरन्सनुसार जर काम झालं नसेल तर निश्चितपणे हा आयोग म्हणजे दुसरा गायकवाड आयोग बनल्याशिवाय राहणार नाही, हे माझं स्पष्ट मत आहे. लिहून घ्या. कारण फॉर्च्युनेटली गायकवाड आयोगामध्ये ॲक्सिडेंटली किंवा इंटेन्शनली काही चुका केल्या होत्या, ज्या चुका आमच्या सुप्रीम कोर्टाने आपल्या निदर्शनास आणून दिलेल्या आहेत. त्याच चुका आपण परत जर केल्या तर काय आमचं राहिलं? आमच्या पुन्हा मराठा आरक्षण फेटाळलं जाऊ शकतं. डेफिनेटली माझं शब्द लिहून घ्या. मी एक छोटासा न्यायाधीश राहिलेला माणूस आहे, भारतीय संविधानाचा एक अभ्यासक आहे, आणि त्यामुळं या आयोगाने जर का ह्या चुका दुरुस्त केल्या नसतील तर हा आयोग फेटाळला जाऊ शकतो. निश्चित. खरंच तशा चुका झाल्यात का? टर्म ऑफ रेफरन्सेस बदललेत का नाही बदललेले? टर्म ऑफ रेफरन्स बदललेले नाही. मग टर्म ऑफ रेफरन्सनुसार काम झालं किंवा नाही हा प्रश्न येतो. जसं आपल्याला आठवत सर लक्षात. मग आता टर्म ऑफ रेफरन्सनुसार काम झालं का नाही, पुढचं काम होतं ते सर्वेक्षणाचं. आता माझा पुढचा प्रश्न आहे की जे सर्वेक्षण झालं, ज्या पद्धतीने झालं, तर ते टर्म ऑफ रेफरन्सनुसार झालं का? ज्याला इम्पिरिकल डेटा म्हटलं जातं, तर तो गोळा झाला आहे का? ट्रिपल टेस्ट जी न्यायालयाने घालून दिलेली, या सगळ्या गोष्टी आवश्यक यासाठी असतात कारण जे सर्वेक्षण झालं आहे त्या आधारे जो डेटा कलेक्ट झाला आहे तो न्यायालयामध्ये टिकणं देखील गरजेचं असतं, कारण तरच आरक्षण टिकू शकतं. गायकवाड आयोगाचा अनुभव हाच सांगतो की गायकवाड आयोगाने देखील सर्वेक्षण केल्याचं दाखवलं, मात्र ते सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकलं नव्हतं. तर ज्या पद्धतीनं सर्वेक्षण झालं आहे, तर हे सर्वेक्षण ट्रिपल टेस्ट इम्पिरिकल डेटा ठरतं का? ते न्यायालयामध्ये टिकेल का? अत्यंत फार चांगला प्रश्न विचारलात तुम्ही. कारण आपल्याला माहीत असेल की सर्वेक्षण सुरू होण्याच्या अगोदर एक जाहीर पब्लिक नोटीस वर्तमानपत्रामध्ये 2 वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झालं होतं, आणि त्यानुसार आपण सूचना सजेशन ह्या जनरल पब्लिककडून मागितल्या होत्या, आणि त्या सूचनाचं वर्गीकरण करण्यासाठी आणि त्या सूचनावर काही उपसमितीनं भाष्य करावं, उपसमितीनं काही फाइंडिंग द्यावं, अशी एक उपसमिती 2 सदस्याची कॉन्स्टिट्यूट करण्यात आली होती. त्या उपसमितीनं काय केलं, त्या सजेशनचं 3-4 वर्गामध्ये कॅटेगरी केल्यात, आणि कॅटेगरी करताना ऑब्जेक्ट काय ठेवला की आरक्षणाच्या बाजूनं किती आहेत, आरक्षणाच्या विरोधात किती आहेत मराठ्याच्या, आणि तिसरं म्हणजे आरक्षणाच्या बाजूनं पण ओबीसी मध्ये किंवा ओबीसीच्या आतमध्ये, आणि चौथं कॅटेगरी केली की काही त्यांच्या सजेशनला कन्सिडर करण्यास क्षुल्लक असे गरज नाही, असे 4 कॅटेगरी. मी इमिजिएटली जसं तो उपसमितीचा अहवाल आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला पाठवला, त्यावेळेसच अध्यक्षाच्या नावानं मी रायटिंगमध्ये दिलं की पब्लिक नोटीस जो पब्लिश झालेला आहे, इन्व्हायटिंग द सजेशन फ्रॉम द पीपल इज नॉट ए ऑब्जेक्ट टू कन्सिडर द पोल. लोकांचं मत विरोधात आहे किंवा समर्थनार्थ आहे याच्यासाठी नव्हतंच, तर ते हा जो काही सर्वे होत आहे या सर्वेला काय सजेशन आहेत, सर्वे कसा करावा, सर्वेमध्ये कोणते डिफेक्ट राहू नयेत, याच्यासाठी जनरल पब्लिकनं 3057 ईमेल पाठवले होते. अध्यक्षांनी सांगितलं त्यांचं सजेशन आम्ही आयोगाच्या अहवालात कन्सिडर करू. माझं म्हणणं होतं की उपसमितीला अभ्यास करू द्या. जशी
अहवाल तयार करण्यासाठी 4 जणांची पण उपसमिती या सूचना किंवा आक्षेप याचा काही विचार नाही झाला. काही विचार झालेला नाही. नाही सर, माझा प्रश्न होता की सर्वेक्षण ज्या पद्धतीनं झालंय तर ते सर्वेक्षण ट्रिपल टेस्ट म्हणायचं का, इम्पिरिकल डेटा म्हणायचा? बिलकुल नाही. आपल्याला माहीत असेल की यापूर्वी ट्रिपल टेस्ट हा शब्द भरपूर गाजलेला आहे. ओबीसीच्या पॉलिटिकल रिझर्वेशनच्या बाबतीत हा शब्द जेव्हापासून महाराष्ट्रामध्ये गाजतो आहे त्या ट्रिपल टेस्टचा या आयोगाच्या अहवालामध्ये निश्चितपणे उल्लेख नसणार आणि त्याचं कंप्लायन्स नसणार. आता अहवालाबाबत मी बोलू शकत नाही, कारण अहवाल जरी शासनाला सादर केला असला तरी तो अहवाल सदस्यांना सही करण्याच्या अगोदर वाचायला दिला नव्हता. गंभीर आहे सर अतिशय. तुम्ही त्यावेळी आयोगात होता जेव्हा अहवाल तयार होत होता त्यावेळी? कारण तुम्हाला वगळलं तर आत्ता काही दिवसांमध्ये म्हणजे ज्या तुम्हाला पाहायला मिळाला नाही. नाही मला अहवाल पाहायला मिळाला असता तर निश्चितपणे अशा ज्या काही तांत्रिक चुका होत्या किंवा होऊ शकत होत्या. तुम्ही जोपर्यंत आयोगात होता तोपर्यंत अहवाल तयार झाला होता की तयार होण्याची प्रक्रिया सुरू होती? हो, दुसऱ्याच दिवशी अहवालावर सह्या घेण्यात आले ना. तुमची सही घेतली? नाही, मला दिलंच नाही तर मी काय करू? मला नाही, कोणत्याही सदस्याला अहवालाची प्रत वाचायला मिळाली नाही. एका हॉटेलमध्ये बोलावून त्याच्यावर आयोगाचे सदस्य यांच्या सह्या घेण्यात आल्या आणि तो इमिजिएटली दुसऱ्या दिवशी सकाळी मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आला. त्याच्यामुळं त्या अहवालामध्ये काय तांत्रिक चुका होत्या नव्हत्या. सर्वात महत्त्वाची गोष्ट की मला मराठा आरक्षणाच्या विरोधी मत असणार असं गृहीत धरून काही प्रेस मीडियानी छापलेलं आहे. खरंच तुमचा मराठा आरक्षणाला विरोध होता? बिलकुल नाही, बिलकुल नाही. मी कसं होऊ शकतो? माझे नातेवाईक आहेत मराठा समुदाय आणि मी मराठा समुदायाच्या विरोधामध्ये त्यांना आरक्षण मिळू नये असं कसं म्हणता येईल? पण माझ्या आडनावाचं असं आहे की मी मराठा किंवा मी ओपन कॅटेगरीमधला नाही हे सिद्ध होते. आता एक एक्झाम्पल सांगतो आहे, किती मजेशीर गोष्ट आहे. एका TV चॅनलवर खूप असं ते काहीतरी बाईट सुरू होतं आणि त्याच्यात न्यायाधीश मेश्राम आणि डॉक्टर गोविंद काळे यांना अक्षरशः त्या यांनी शिव्या दिल्या. ते जे काय होतं मराठा समन्वयक आणि ते काय का हा ओबीसी नाही आहे. काळे जे डॉक्टर गोविंद काळे यांनी ओबीसीसाठी, बघा तो मराठा समुदायाचा आहे, ओबीसीसाठी अख्ख्या महाराष्ट्रातल्या सगळ्या युनिव्हर्सिटीचा डाटा गोळा करून ओबीसी समुदायाचा बॅकवर्डनेसनुसार आरक्षणाचा जो बॅकलॉग होता तो शोधून काढून सगळ्या युनिव्हर्सिटींना आणि त्याच्या संबंधित जे काही त्यांच्या अंतर्गत जे काही कॉलेजेस आहेत त्यांना त्या जागा भरण्यास भाग पाडणारा हा मराठा समुदायाचा डॉक्टर गोविंद काळे सदस्य हा ओबीसी नसताना सुद्धा ओबीसीसाठी झटला. हे काही म्हणून एक कोणता तरी मराठा नसेल किंवा मराठा असेल त्या आयोगामध्ये म्हणजे त्या आयोगाचा अहवाल योग्य होईल हे चूक आहे. आत्ता जे भरलेले आहेत त्याच्यामध्ये 2च ओपन कॅटेगरीमधले आणि मराठा कॅटेगरीमधले 2च कॅटेगरीमध्ये भरले. जे आता 6 जणांनी जर तुमचा मराठा आरक्षणाला विरोध नाहीये तर मग नक्की तुमचं म्हणणं काय? कारण जे आयोगाचे अध्यक्ष आहेत संदीप शुक्रे आणि जो अहवाल सादर झालाय तो अहवाल सुद्धा म्हणतोय की मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे. मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे. मग त्यांच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये फरक काय आहे नक्की? फार सुंदर प्रश्न आपण विचारला की जर का समजा माझा मराठा आरक्षणाला विरोध नाही तर मग आपण हे सगळं विरोध कशासाठी आहे? माझा विरोध हा विरोधासाठी विरोध नाही. माझा विरोध मी पहिले सांगतो, माझी स्वतःची भूमिका. मी श्रद्धेय बाळासाहेब ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या राजकीय पक्षाशी संबंधित होतो. परंतु जेव्हा आयोगावर माझी नियुक्ती होण्याचं मला कळवण्यात आलं त्यावेळेस सर्वप्रथम जाऊन ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन स्वतः त्यांच्या हाती राजीनामा दिला.
त्यांनी सांगितलं तुम्ही राजीनामा देण्याची गरज नाही. नाही म्हटलं. मी जरी आपल्या पार्टीचा असलो तरी ज्या ठिकाणी मला जायचं आहे ते कोणत्याही पार्टीशी संबंधित असू नये. जसं राज्यपाल पद आहे, विधानसभा अध्यक्षपद आहे, राष्ट्रपती पद आहे, हे जरी एखाद्या पार्टीशी संबंधित राहून त्या पदावर जेव्हा जातात तेव्हा त्यांनी त्या पदाची गरिमा पाडली पाहिजे. आणि त्याच्यासाठी मी माझ्या वंचित बहुजन आघाडीचा राजीनामा दिला. आणि त्याच प्रकारे या आयोगावर येण्या अगोदर मी माझी भूमिका ही निर्विवादपणे मांडू शकेन आणि कोणत्याही सरकारचं बाहुलं बनून मी राहणार नाही हे याच्या अगोदरही स्पष्ट केलं होतं. तुमच्या भूमिकेमध्ये आणि त्यांच्या भूमिकेमध्ये फरक काय होता सर? माझी भूमिका होती की आयोगाच्या जो काही अहवाल आहे त्याच्यामध्ये तांत्रिक चुका राहू नयेत. मी एक लिगलचा माणूस होतो, मी न्यायाधीश पदावर राहिलेला माणूस होतो. जस्टिस शुक्रे हे सुद्धा लिगल फॅटर्निटीचे माणसं आहेत आणि त्यामुळं लिगल ज्या बाबी आहेत त्या लिगल बाबी आपण कशा टाळता येईल, कोणकोणत्या फाइंडिंग आपल्या यायला पाहिजेत, याच्यासाठी मी प्रत्येक वेळे माझे जे काही मत होतं ते मी स्पष्ट केलं. मी घाबरलो नाही. तुम्ही जर विदाऊट फिअर आणि फेवर काम केलं पाहिजे अशी अपेक्षा करता, मग सरकारनं विदाऊट फिअर फेवर आयोगाला काम करू दिलं पाहिजे होतं. उठसूट समजा त्या अध्यक्षाला बोलावणं, उठसूट. एवढेच तुमचे आक्षेप होते की आणखी काही गोष्टी अशा होत्या की ज्या तुम्हाला पटत नव्हत्या? ज्या पद्धतीनं सर्वेक्षण झालंय ते पटत नव्हतं, ज्या पद्धतीनं आरक्षण देण्याची घोषणा होतीये ते पटत नव्हतं. नक्की काय तुमचे आक्षेप होते? माझं आक्षेप पहिलं होतं की मराठ्यासाठी आम्ही सगळ्या बॅकवर्डनेस ठरवण्यासाठी आम्ही क्रायटेरिया निश्चित केला होता. तो अप्रूव्ड झाला होता. प्रश्नावली अप्रूव्ड झालं होतं. क्लेमचा जो फॉर्मॅट होता तो अप्रूव्ड झाला होता. हे सगळं असताना जेव्हा टर्म ऑफ रेफरन्स आलं त्यानुसार आम्ही काही त्याच्यात बदल केला. त्याच्यानंतरही जेव्हा आता नवीन आयोग कॉन्स्टिट्यूट झाला जस्टिस शुक्रे यांच्या अध्यक्षतेखाली, पुन्हा त्याच्यात बदल केला. एनी हाऊ टू गेट द रिझर्वेशन इन फेवर ऑफ मराठा. त्यामुळं आयोगाची तटस्थता भंग पावली. मी प्रत्येक वेळेस प्रश्नावलीमध्ये हे शब्द काढणं, हे वगळणं हे चूक आहे. हे जे काही क्रायटेरिया तुम्ही बदलवत आहात हे कसं चूक आहे हे सगळं दाखवून दिलं होतं त्यांना त्यावेळेस. पण त्यांनी नाही म्हणलं मेजॉरिटीच्या भरोशावर, कारण मेजॉरिटी आता त्यांची होती. त्याच्यामुळं त्यांनी ते माझं असं कधी झालं नाही की जे काही क्रायटेरिया, प्रश्नावली, कार्यपद्धती ही मी आज दोषारोप करतो आहे किंवा आज. सर टर्म ऑफ रेफरन्स बदलले की नाही बदलले, काय नक्की? टर्म ऑफ रेफरन्स बदललेले नाहीत. सर आता मग हे सगळं होतंय तर तुमच्याकडं काय माहिती आहे की हे मराठा समाजाला किती टक्के आरक्षण देण्यात यावं अशी काही शिफारस करण्यात आली आहे या आयोगाच्या अहवालामध्ये? आणि हे आरक्षण ओबीसींच्या अंतर्गत असावं की पुन्हा एकदा स्वतंत्र असावं? खूप कळीचा मुद्दा आहे हा. आयोगाच्या टर्म ऑफ रेफरन्समध्ये क्लिअर आहे. टर्म ऑफ रेफरन्सनुसार मराठ्यांना ओबीसीचं आरक्षण द्यावं किंवा ओबीसीच्या प्रवर्गामध्ये घालावं किंवा ओबीसीच्या लिस्टमध्ये घालावं यासाठी निश्चित नाही. त्यात स्पष्ट म्हणलेलं आहे की स्वतंत्रपणे आरक्षणाची तरतूद करण्यासाठीच तो टर्म ऑफ रेफरन्स दिलेला होता. परंतु आता हे जे काही जरांगे पाटलांचं उपोषण आणि ॲजिटेशन सुरू आहे त्यामध्ये तो तसा मुद्दा नाही आहे. त्यांचं म्हणणं आहे की ज्यांचं कुणबी सर्टिफिकेट आहेत त्यांना कुणबीचं जुन्या नोंदी आहेत त्या नोंदीनुसार त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं. आता महत्त्वाचं गोष्ट झालं की अशा तऱ्हेचं जस्टिस शिंदे साहेबाच्या अध्यक्षतेखाली ती कमिटी स्थापन झाली आणि त्यांनी महाराष्ट्रभर फिरून कुणबी नोंदी शोधून काढल्या आणि त्यानुसार त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात आलं. हे जे काही मी वाचतो आहे तर मग जे कुणबी झालेले मराठा आहेत ते तर या सर्वेक्षणामधून वगळले पाहिजे होतं.
कारण हा जो सर्वे आहे, हा जो आयोग आहे, हा मराठासाठी आहे, कुणबीसाठी नाही. मराठा कुणबी, कुणबी मराठा, लेवा पाटील, पाटीदार, लेवा कुणबी ह्या 6 जाती ऑलरेडी 2008मध्ये या आयोगाने शिफारशी केल्यानुसार त्यांना ऑलरेडी ओबीसीमध्ये घातलेलं आहे. त्याच्यामुळं मग मराठा या शब्दाची व्याख्या करणं अत्यंत आवश्यक होतं, नाही तर चुकणारच ना. ज्या अर्थी मराठा ही जात नाही, मराठा हा समुदाय आहे आणि त्या समुदायाच्या अंतर्गत येणाऱ्या उपजाती किंवा साधर्म्य असलेल्या जाती यांचं सर्वेक्षण झालं पाहिजे. ज्या ऑलरेडी मराठा समुदाय मराठ्याच्या उपजाती ज्या आलेल्या आहेत त्यांच्या कोणत्याही प्रकारे सर्वे होऊ नये, हा त्यामागचा माझा उद्देश होता. नाही मग किती टक्के आरक्षणाची शिफारस झाली याची काय माहिती आहे? आता मी वाचतो आहे की काही पेपरांनी 10% केलेली आहे. नक्की नाही काय कारण मला आयोगाचा अहवाल पण मग तुमचं म्हणणं आहे की हे आरक्षण स्वतंत्र असावं असंच शिफारस आहे याच्यामध्ये, म्हणजे जरांगे पाटलांची मागणी एका अर्थाने सरकार मान्य करताना दिसत नाहीये किंवा करणार नाही अशी शक्यता आहे? नाही, आता हे मी सरकारच्या मनात काय आहे हे सांगू शकत नाही, परंतु जर का समजा सामाजिकदृष्ट्या मराठा मागासवर्ग ठरत नसेल तर जे ओपन कॅटेगरीमध्ये EWSचं 10% आरक्षण आहे. सामाजिकदृष्ट्या मागासलेपणाचा अहवाल नमूद आहे ना त्याच्यामध्ये. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ना की मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासला आहे असाच अहवाल दिला आहे संदीप शुक्रे यांनी. आता ह्या बाबतीत मला माहिती नाही काय अहवाल आहे, त्यामुळे त्यावर कमेंट करणं बरोबर नाही. पण जर समजा सामाजिकदृष्ट्या मागासलेपणा सिद्ध करणं जरा कठीण होतं, त्यासाठीच तो सगळे एक्झरसाइज होतं. आणि जर समजा नाही ठरत असेल तर EWSचा त्यांनी नाही, EWSचं 10% आरक्षण जे सुप्रीम कोर्टाने व्हॅलिड ठरवलेलं आहे त्यापैकी 5% 7% जरी आरक्षण मराठ्यांना मिळालं तरी मराठा वर्सेस ओबीसी हा संघर्ष थांबल्याशिवाय राहणार नाही. बरोबर आहे, तुम्ही म्हणता तो संघर्ष व्हायला नाही पाहिजे मराठा विरुद्ध ओबीसी. पण प्रश्न असा आहे की आता मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासला आहे असा अहवाल सांगतो असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेत. मुद्दा असा आहे की आरक्षण मग ओबीसींच्या अंतर्गत मिळणार की स्वतंत्र मिळणार? तुमचं म्हणणं आहे की ते स्वतंत्र राहावं अशीच तरतूद एकूणच टर्म ऑफ प्रेफरन्सेस पासून होती. टर्म ऑफ प्रेफरन्सनुसार स्वतंत्र आरक्षणासाठीच कळवण्यात आलेलं आहे शासनातर्फे. असं ओबीसीच्या लिस्टमध्ये मराठ्यांना घाला असं घालता येईल का, अशा प्रकारची प्रश्न उपस्थित टर्म ऑफ प्रेफरन्समध्ये केलेले नाहीत. आता यानंतर शेवटचा आणि अतिशय महत्त्वाचा मुद्दा की जर पुन्हा एकदा मराठा समाजाला स्वतंत्रपणेच आरक्षण देण्याची शिफारस होणार असेल तर हे आरक्षण न्यायालयामध्ये टिकेल का? कारण याआधी ते टिकलेलं नाही. सर, माझ्या माहितीप्रमाणे जर ह्या तांत्रिक गोष्टी अहवालामध्ये टाळल्या नसतील किंवा त्यावर भाष्य केलं नसेल किंवा तांत्रिक शुद्ध अहवाल जर तयार नसेल तर 100% सांगतोय, माझं शब्द लक्षात ठेवा, हा अहवाल टिकणार नाही. आधारे दिलेलं मराठ्याचीही आणि ओबीसीची या दोघांची फसवणूक झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ती फसवणूक टाळण्यासाठी म्हणून मी प्रत्येक वेळेस ह्या तांत्रिक चुका आयोगाच्या निदर्शनास आणून दिल्या. त्यामुळं त्यांचा इन्फरन्स असा काढण्यात येतो, काही पेपरामध्ये मी वाचला आहे की मराठ्याच्या आरक्षणाच्या विरोधात आहेत. मी मराठ्याच्या आरक्षणाच्या विरोधात नाही, तर मराठ्याचं आरक्षण हे कायद्यावरती टिकावं ही तुमची भूमिका आहे. हीच माझी. मराठा आरक्षणाच्या विरोधात नाही तर मराठा समाजाची फसवणूक होऊ नये अशी तुमची भूमिका आहे. बरोबर, माझी भूमिका हीच राहिली आहे आणि हीच राहिलेली आहे. धन्यवाद सर. तर जी भीती, जी शंका मेश्राम सरांनी व्यक्त केलेली आहे ती याआधी अनेकांनी व्यक्त केलेली आहे. मागील आयोगाच्या अहवालावेळी देखील ही व्यक्त करण्यात आलेली होती आणि ती त्यावेळी खरी ठरली सर्वोच्च न्यायालयामध्ये. आता हंगाम हा निवडणुकांचा आहे. या सगळ्या गदारोळामध्ये त्यावरती तेवढ्या शांततेने लोक विचार करतील का हा पण प्रश्न आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे हे आरक्षण, हे अहवाल सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकणं. त्यासाठी अर्थातच वाट पाहावी लागेल.
कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.